रावणासारखा श्रीमंत नाही, रावणासारखा विद्वान नाही, रावणासारखा पराक्रमी नाही, पण पराक्रमी असणारा रावण वाकला नाही म्हणून वाचला नाही. दुर्योधनासारखा राजनीतिज्ञ नाही, पण दुर्योधन वाकला नाही म्हणून वाचला नाही. ऐका, कर्णाची आणि अर्जुनाची गाठ पडली रणांगणावर. मला विस्तार करता येईल याच्यावर, थांबतोय. देवानं 3 वेळेस संधी दिली कर्णाला वाकण्याची, झुकण्याची. ऐका, 3 वेळेस संधी दिली देवानं, पण 3 वेळेस संधी देऊनही हा कर्ण वाकला नाही म्हणून वाचला नाही. जो वागतो ना तोच वाचतो. लक्षात घ्या, तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन हे परिवर्तनाच्या दिशेने जाणारं जीवन आपल्याला बदललं पाहिजे. समाजामध्ये जनमानसामध्ये आपला वावर असणं गरजेचं आहे. क्षेत्र कुठले असू द्या. थांबतोय मुद्द्याला, मी आणखी विस्तार करता येईल मला. मंडळी, काय केलंय, कशासाठी प्रयत्न चाललाय? सुखासाठी प्रयत्न चाललाय. दुःख कायमचं जावं, सुख कायमचं यावं. पण आमच्या बाबतीत विचार एकच आहे, आमचं दुःख गेलं नाही आणि खरं सुख आलं नाही. नाही ना आलं? मग ऐका, हा आपला अनुभव आहे. दुःख बांधवडी संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन आहे, हा आमचा अनुभव आहे. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती हा आमचा अनुभव आहे. पण एक लक्षात घ्या, हाच अशा प्रकारचा अनुभव तुम्ही साधू संतांना विचारा, माझ्या तुकोबरायांना विचारा, माझ्या ज्ञानोबरायांना विचारा, माझ्या रघुनाथ बाबांना विचारा. तुमच्या जीवनाचा अनुभव काय? तर लक्षात घ्या, हाच अनुभवाचा सिद्धांत माऊली सांगतात. मी ज्याच्याकरिता प्रयत्न केले, ज्या सुखासाठी मी प्रयत्न केला, त्या सुखाची मला अनुभूती आली. पण कशा प्रकारे आली? अभंगाच्या पहिल्या रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, स्वतःचा अनुभव सांगतात. का हो माऊली, तुमचा अनुभव काय आहे परमार्थातला? माऊली म्हणतात, तुम्ही आम्ही ज्याच्याकरिता प्रयत्न करतोय, ज्या सुखासाठी प्रयत्न करतोय ना, ते सुख मला मिळालं बरं. माऊलींना विचारणा केली, आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद करते. काय, हे सखी, हे साजणी, मला सुख झालं बरं. विचारलं मैत्रिणीनं, विचारलं तिच्या असणाऱ्या सखीनं, विचारलं, अनुभूती मिळाली सुखाची, पण कशाच्या द्वारे मिळाली? त्यावेळेस माऊली आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीला सांगते, हे सखी, हे साजणी, हे मैत्रिणी, मला सुख त्याच्यामुळे झालं, ती अनुभूती याच्यामुळे आली. रूप पाहता लोचनी, ते रूप मी डोळ्यानं पाहिलं, त्याचा परिपाक असा, ते रूप पाहिल्याची अनुभूती सुख झाले हो साज. रूप पाहता लोचनी, पाहिलं डोळ्याने ते रूपड, परिणाम काय झाला? सुख झाले वो साजनी. महाराज म्हणतात, माझी अनुभूती ती आहे. म्हणून एक लक्षात घ्या, आम्हालाही अनुभूती घ्यावी वाटते.
आम्ही पादक्रमण करत असताना, मार्गक्रमण करत असताना आम्ही कुणाच्या विचारधारेनं पुढे जावं. अनेक पंथ आहे, अनेक विचारधारा आहे, पण एक लक्षात घ्या, साधू संतांनी जो मार्ग दाखवून दिलाय ना, त्या मार्गाने आपण चालत राहा, कारण त्यांची अनुभूती स्वानुभूती आहे. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, हो हो मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संतोषी, दयानिधी संतोषी, मध्ये चालू जाता, मध्ये चालू जाता. आपण त्यांचंच ऐकलं पाहिजे, त्यांचा अनुभव सुखाचा आहे त्यांचं ऐकलं पाहिजे का त्याचं ऐकावं ज्याचा अनुभव दुःखाचा आहे. एका व्यक्तीला दृष्टीदोष झाला, डॉक्टरकडे गेला. कुठल्या डॉक्टरकडे जायला पाहिजे ने? खिलारी डॉक्टरकडे. कुठल्या डॉक्टरकडे? डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला पाहिजे ना. काय गेला डोळ्याच्या डॉक्टरकडे किंवा डॉक्टरकडे गेला. ऐका, डॉक्टरच्या समोर दालनामध्ये गेला आणि असणाऱ्या आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टरला सांगू लागला, डॉक्टर साहेब मला दृष्टीदोष झाला, दृष्टीदोष झाला. काय झालं? काय नाही डॉक्टर साहेब, मला एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती दिसतात. इकडे बघा, एका वस्तूच्या दोन वस्तू दिसत आहेत, एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती दिसत आहेत. असा अनुभव आहे असं. आता डॉक्टर साहेब इकडे बघा ना, मावशी मावशी इकडे बघा ना. हा ऐका, डॉक्टर साहेब तुम्ही आता इथे खुर्चीवर एकटे बसलेले आहात ना? हो मी एकटाच आहे ना, पण मला दृष्टीदोष असा झाला, मला तुम्ही दोघं जरी दिसू राहिले. मला एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती दिसत आहेत, एका वस्तूच्या दोन वस्तू दिसत आहेत, असा दृष्टीदोष झालाय. काहीतरी करा, औषध द्या. ठीक आहे. डॉक्टर साहेबांनी विचारणा केली, बाळा ट्रीटमेंट घेण्याकरता तू माझ्याकडे आला, तुला एका वस्तूच्या दोन वस्तू दिसत आहेत, एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती दिसतात, पण मला एक सांग, ट्रीटमेंट घेण्याकरिता तुम्ही 4 जण कशा करिता आला? बाउन्स म्हणजे याला एकाचे 2 दिसत होते आणि याला एकाचे 4 दिसत. जा याच्या एकच धड नाही तर याचे पारत्रिक अपुसशी, ज्याचं हित मुळात झालेलं नाही तो आमचं काय हित करणार आहे? ज्याला नेहमी दुसऱ्याचं ऐकायचं त्याच ऐकावं ज्याचं हित झालेलं आहे. एक असंच होतं बुजगावनं. हा, लोक जेवढं म्हणतील तेवढंच करायचं, स्वतःची बुद्धी काही चालत नव्हती. हा, लोक जेवढं म्हणतील तेवढं करायचं, स्वतःची बुद्धी नाही, विचार नाही. हा, बापानं 5 रुपयाचे 2 ठोकळे दिले, 5-5 रुपयाचे 2 ठोकळे दिले या ठोकळ्याकडं. हा, आणि सांगितलं बाजारात जा बाळा, 5 रुपयाच्या मिरच्या आण, 5 रुपयाची भाजी आण. हे बाजारात गेलं, सगळ्या बाजारात हिंडलं, रिकामी हातानं घरी बोंबलत आलं. मिरचीवाली जवळ जायचं, 5 मिनिटं विचार करता, भाजीवाली जायचं, परत रिकामी बोंबलत घरी आलं. बापानं विचारलं, का रे बाजार भरला नव्हता का? भरला होता. भाजी नव्हती का? होती. मिरच्या नव्हत्या का? होत्या. मग का आणल्या नाही? त्यानं सांगितलं, बाबा तुम्ही 5-5 रुपयाचे 2 ठोकळे दिले, पण कुठल्या 5 रुपयाच्या मिरच्या, कुठल्या 5 रुपये, तेवढं विचारायचं राहिलं. मग परत माघारी. असा बैलोबा या खाद्याच्या पोटाला आला. माझी काय अपेक्षा नाही, पण आला. लग्न जमत नव्हतं, कसं बस लग्न जवळलं. आता एक तुम्हाला सांगू का, एक जमवणाऱ्यांची वेगळी टीम असते, मोडणाऱ्यांची एक वेगळी असते. आता वेळ नाही मला सांगायला, पण एक आहे, काय जमलं वेडं वाकडं काहीतरी कमिशन घेऊन का वाईना जमलं. बर, पहिल्यांदा सासूरवाडीला जाण्याचा प्रसंग आला. अरे वा, पहिल्यांदा सासूरवाडीला जाण्याचा प्रसंग आला. त्याला काहीच टेन्शन नव्हतं, पण ज्यांनी जमवलं ना त्यांचा बीपी वाढला. याचं पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. याला काही स्वतःची बुद्धी नाही, विचार नाही, बोलता येत नाही, मनापासून स्वतःच्या मनाने उत्तर देता येत नाही. त्याला बोलून घेतलं, बाळा सासूरवाडीला जायचा प्रसंग आला ना, जा, पण एक सांगू का, आम्ही जेवढं सांगतो तेवढंच बोल, दुसरं काही बोलू नको. आम्हाला माहिती आहे तुला काही उत्तर देता येणार नाही मनापासून किंवा मनानं. मग आम्ही जेवढं सांगतो ठीक आहे. काय करायचं? काही नाही,
सासरूवाडीला गेल्यानंतर कोणी काही प्रश्न विचारू दे, मला माहिती अनेक प्रश्न विचारणार आहे, फक्त एक करायचं, लई उत्तरे द्यायची गडबड करायची नाही. काय, फक्त आम्ही जेवढं सांगतो तेवढं करायचं. कुणी काही विचारलं ना, एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. असं काही नाही, एकदा हो एकदा हो. समजलं समजलं. गेलं सासरवाडीला, गेलं पहिल्यांदा जाण्याचा योग आला, गेलं. मामीने बसायला दिलं, जावई बापू आले, पहिल्यांदा सासरवाडीला आले, आनंद वाटला. एकच आहे, बसायला दिलं, बसा बसा बसा, जावई बापू पाणी वगैरे दिलं. तो सावधच होता. कुणी काही विचारलं, लोकांनी आपल्याला काय सांगितलंय, एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. तो सावधच होता. पाणी देता देता मामीने विचारलं, सासूबाईने विचारलं, जावई बापू, ओ जावई बापू, बरं आहे ना? हा म्हटलं हो. मग आमची मुलगी बरी आहे ना? तो म्हटला नाही. नाही? मग काही आजारी वगैरे पडली का? हा म्हटला हो. तिला वाटलं पडली असेल आजारी, नवीनच लग्न झाले, पडली असेल आजारी. मग जावई बापू काही बारीक सारीक आजार आहे का? हा म्हटला नाही. नाही? मग तिला थोडीशी काळजी वाटायला आली. जावई बापू फार मोठा आजार आहे का? तुम्ही कमून तिच्या मुळावर उठले. जावई बापू फार मोठा आजार आहे का? हा म्हटलं हो. तिला वाटलं काहीतरी दगा फटका तर झाला नाही. जावई बापूने विचार, जावई बरं का म्हणतात? हो. आमची मुलगी बरी का म्हणतात? नाही. आजारी पडली का म्हणतात? हो. बारीक सारीक आजार का म्हणतात? नाही. फार मोठा आजार आहे का म्हणतात? हो. जावई बापू खरा खरा सांग, आमची मुलगी बरी आहे का? हा म्हटला नाही. तिला वाटलं काहीतरी दगा फटका घडला, बहुतेक काहीतरी दगा फटका पडला झाला, म्हणून तिला विचारलं, जावई बापू कंठ दाटून आलाय, खरा खरा सांगा, मग आमची मुलगी गेली का? हो. हा म्हटला हो. हो म्हटल्याबरोबर तिनं जे बोकाड पसरवलं. आता गल्लीत एक बाई रडते हो, आणि गल्लीत 4 बायका जमा झाल्या. अजून काय झालं? काही नाही. हिनं जाऊन तिच्या स्वरात स्वर मिसळायचा. दोदाना पिपाणी सोबत. कोण गेलं, कधी गेलं, कसं गेलं काही माहित नाही. आरडाओरड गल्लीच्या कोपऱ्यामध्ये पर्यंत पोहोचला. हे बादर पलीकडे होतो. त्यानं पाहिलं काहीतरी भानगड आहे, काहीतरी आपल्या गल्लीत आरडाओरड होतोय. काय झालं म्हणून धावत पळत आला. पाय तो तर काय त्याच्यात सगळा पराक्रम, सगळा घरी आरडाओरड घरी. म्हणून विचारलं, अहो काय झालं, काय झालं? ती म्हणू लागली, अहो काय सांगू, आपली तायडी आपल्याला सोडून गेली, आपल्याला कळवलं सुद्धा नाही. हो. जावई बापू, सासरे बाबू म्हणले, जावई बापू काय भानगड आहे, खरंच गेली का आमची तायडी? तो म्हटला नाही. कारण पहिल्यांदा हो म्हटला होता ना. खरंच गेली का आमची मुलगी? तो म्हटला नाही. मग बरी आहे ना आमची मुलगी? तो म्हटला हो. मग हे कशा करता सगळे बोंबलू राहिले? याच्या करता दुसऱ्याचं ऐकू नये. तुका म्हणे आता ऐका वचन, जुनियाला भक्ती करा, भक्ती करा. ऐसा हा लौकिक कदा राखवेन, ऐसा हा लौकिक कदा राखवेन. संत सांगतात, तुकोबाराय सांगतात, लोकांचं ऐकू नका, त्यांचा अनुभव वेगळा आहे. तुका म्हणे आता ऐका वचन, ते जुनिया जन. लोकांचं ऐकू नका, ते जुनिया जन. भक्ती करा. आमचं ऐका, त्यांचं हित झालंय. माऊलींचा अनुभव सुखाचा आहे. मग माऊली अनुभूती सांगतात, सुख झाले हो साजनी. आता काय माहितीये का, सुंदर कशाला म्हणावं. आणि तुकोबराय ना, माऊलींना रूप पाहिल्यानंतर सुखाची अनुभूती आली. पण सुखाची अनुभूती येण्याकरता मुळात ते रूप पाहिल्यानंतर, ऐका, मुळात ते रूप पाहिल्यानंतर सुख होण्याकरिता पहिल्यांदा ते सुंदर असावं लागतं. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, असं ते सुंदर रूप आहे. आता सुंदर कशाला म्हणायचं याच्यावर विशेष चिंतन आहे.
जी गोष्ट सत्य असते तीच गोष्ट सुंदर असते. ऐका, सत्य कशाला म्हणायचं? जे काल होतं ते आज आहे आणि ते उद्याही टिकणार आहे. भूतकाळात होतं, वर्तमान काळात आहे आणि भविष्यात असणार आहे. अशा गोष्टीला सत्य म्हणावं. भगवान परमात्मा कालही होता, पहिले कोठेच नव्हते काही, तेव्हाही तो होता, आजही आहे आणि भविष्यामध्ये या सृष्टीचा प्रलय होईल तेव्हाही ते तत्व विराजमान असणार आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. विठ्ठला भगवान परमात्मा सत्य आहे म्हणून सुंदर आहे. आमच्या देहाला सुंदर म्हणत नाही, आम्ही फक्त वरून नाट्टाफाटा आहे. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरले रे, असं हे शरीर आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा हो हो सगळी प्रमाण माहिती आहे. आता विस्तार करत नाही, वेळ हातात कमी आहे. फक्त एक लक्षात घ्या, या वरच्या सौंदर्य टिकणार नाहीये. जे टिकणार आहे त्याला सुंदर म्हणावं. भगवान परमात्मा सुंदर आहे म्हणून भगवान परमात्मा सुख देण्यासाठी समर्थवान आहे. सुखरूपाईचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सगळी उदाहरणं बाजूला ठेवून एक शेवटचं बोलतो. काय रूप सुंदर बघितल्यानंतर सुखाची अनुभूती येणार आहे. पण सुंदर कशाला म्हणायचं याची एकच व्याख्या सांगतो. आपली आवड, नीट ऐका, आपली आवड ज्या व्यक्तीत दडलेली असते, ज्या वस्तूत दडलेली असते ना, तीच व्यक्ती, तीच वस्तू जगात सगळ्यात प्रिय आणि सुंदर दिसत असते. त्याच्यापेक्षा कितीही सुंदर किंवा सर्वश्रेष्ठ वस्तू समोर येऊ द्या, त्याला त्याच्या मनाला भावत नाही, कारण आवडीचा तो भाग आहे. एकच मिनिटाचा विषय सांगतो. बिरबलाला सांगितलं, बिरबला, बादशाहनं बिरबलाला सांगितलं, बिरबला उद्या दरबारात येताना आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मुलगा घेऊन ये, मी त्याला उद्या बक्षीस देणार आहे. मला दुसऱ्या चरणावर प्रवेश करायचा आहे, त्याच्याकरता बोलतो. ऐका, मी काय बोलतोय. बादशाहनं बिरबलाला सांगितलं, बिरबला आपल्या राज्यातला सगळ्यात सुंदर मुलगा घेऊन ये, उद्या त्याला बक्षीस द्यायचं आहे. ठीक आहे. बिरबलानं दुसऱ्या दिवशी काय केलं, गावचा सगळ्या गावचा उकिरडा जिथं जमत होता ना, त्या उकिरड्यावर एक पोरग खेळत होतं. इतकं घाण, त्याला 15 दिवस महिनाभर आंघोळ केलेली नाही त्या पोरानं. इतकं घाण पोरग, त्याचा तो काळा कभिन्न देह, खिशाला आणि अशा प्रकारे त्याच्या शर्टाला बटणं नाही, चड्डी नाही, नाकाला अजिबात वापसा नाही, नाकावरचं पार डिरीवर साचायचं. 5-50 माशा कायम मुक्कामाला थांबायच्या त्याच्या डिरीवर. इतकं घाण, नाकाला अशा प्रकारे वरतून डोळ्याला चिपडं आलेलं, इतकं घाण पोरग. आता ऐका, त्या पोराला बिरबलानं घेतलं, दरबारात समोर बादशाह समोर हजर केलं. राजा साहेब घ्या, हे आपल्या राज्यातला सगळ्यात सुंदर मुलगा आहे, याला बक्षीस देऊन टाका, घ्या. ऐका ऐका, बिरबल म्हटला, बादशाह म्हटला, बिरबला तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? काय आणलं हे गबाळ? काय म्हणजे काय? याच्या चेहऱ्याकडे बघ, याच्या तोंड, याच्या कुठल्या बॉडी पार्ट का बघून तू याला सुंदर म्हणतो? हा, दिसत नाही? मी तुला काय म्हटलं, आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मुलगा घेऊन ये. बिरबल म्हणला, राजे साहेब हे आपल्या राज्यातलं नाही, जगातलं सगळ्यात सुंदर मुलगा हेच आहे, बक्षीस देऊन टाका, बक्षीस देऊन टाका. अरे बिरबला काय बोलतोस? अरे याच्या डोळ्याकडे बघ, नाकाकडे बघ, कुठल्या अवयवाकडे बघून तू याला सुंदर म्हणतो? या अशा पोराला तू सुंदर म्हणतोस? बिरबलाचं उत्तर ऐका. बिरबल म्हणला, राजे साहेब हे पोरग तुम्हाला सुंदर दिसत नाही ना, फक्त याच्या आईकडे जा आणि आईला विचारा जगातलं सगळ्यात सुंदर मुलगा कुणाचं आहे. बोला कुणाचं नाव घेलो, बोला कुणाचं नाव घेलो. लेकरू किती घाणेरडं असू द्या, लेकरू किती अस्वच्छ असू द्या, पण आईला ते लेकरूच सुंदर दिसतं, कारण आईची लेकराच्या ठिकाणी आवड दडलेली आहे. विषय संपवतोय. ऐका, बादशाला ते लेकरू का सुंदर दिसत नाही? कारण बादशाची त्या असणाऱ्या लेकराच्या ठिकाणी आवड नाही, पण तेच घाणेरडे लेकरू आईला सुंदर दिसतंय, कारण आईची लेकराच्या ठिकाणी आवड दडलेली आहे. ते रूप पाहिल्यानंतर सुखाची अनुभूती या संतांना येत असते आणि अशा स्वरूप आणि ते सुंदर म्हणून त्याची गणना केली जाते ना, ते तोच आवडीचा विषय, ती आवड आणि संतांची असणारी आवड, भगवंताच्या ठाई असणारी आवड, तोच आवडीचा विषय महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा विठ्ठल
संतांना ते रूप सुंदर का दिसतं? कारण संतांची त्या असणाऱ्या देवाच्या प्रती असणारी आवड महत्वाची आहे. आपली आवड ज्याच्यात दडलेली आहे विषय तिथे येतोय. आपली आवड ज्या व्यक्ती ज्या वस्तू दडलेली आहे ना, तीच व्यक्ती तीच वस्तू जगात सगळ्यात प्रिय आणि सुंदर दिसते, कारण आवड तिथे लपलेली आहे. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आवडीचा विषय विस्ताराने आपल्याला अजून सांगता येईल. सर्व सुखाचे आगरू बाप रखमा देवी बरू. आवडीचा विषय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या तुळशी हारगळा आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख. आवडीने पाहिन श्रीमुख, आवडीने पाहिन श्रीमुख, आवडीने पाहिन श्रीमुख. हो. म्हणून आपल्यालाही तो देव सुंदर दिसावा असं वाटत असेल तर आपली आवड त्या देवतेच्या ठिकाणी त्या भावनेने असली पाहिजे. आणि ती आवड त्याचा परिपाक देव आम्हाला सुंदर दिसेल. आणि सुंदर विचारा माझ्या तुकोबराय ना, का हो तुकोबराय, काय अनुभूती आहे? तुकोबराय महाराज म्हणतात काय अनुभूती? जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच दिसायला लागला ना देवा आता. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. मग त्याच्याकरता जडी स्थळी काष्टी पाषाणी तो दिसावा असं वाटत असेल, पहिल्यांदा त्याची आवड अंतःकरणात साठवावी लागते. अंतःकरणाची वृत्ती बदलली की दृष्टीमध्ये येतो आणि दृष्टीचा प्रभाव जगतामध्ये येतोय. जगत जगत रूपाने दिसत नाही, देव रूपाने दिसतंय. पाहत लोचन सुखावले पाहत लोचन. लई गोड प्रमाण आहे, इतकी प्रमाण आहे पाचकर महाराज, इतकं अप्रतिम प्रमाण आहे. पाहता लोचन सुखावले, काय समर्पक प्रमाण दिलं. सुख झाले व साजनी समर्पक आहे. ऐका तुकोबराय महाराज, तुकोबराय सांगतायत स्वतःची अनुभूती सांगताय. देवा अंतःकरणाची वृत्ती बदलली, दृष्टी बदलली. आता गाढव गाढव रूपाने दिसत नाही, देव रूपाने दिसते. कुत्र कुत्र रूपाने दिसत नाही, देव रूपाने दिसते. राहिले 5 मिनिटं आता. ऐका ऐका ऐका. तुकोबराय ना कुत्र्यामध्ये देव दिसत. बोला बोला बोला, बरोबर आहे. गाढवामध्ये दृष्टी बदलली, गाढवामध्ये देव दिसत होता, बरोबर आहे. आपल्याला शेजारचा सुद्धा चांगला दिसत. मनावर परत एकदा एक आवडीचं उदाहरण सांगतो 1 मिनिटात. पुणे मुंबई सारख्या फ्लॅट सिस्टीममध्ये राहणारी मंडळी, शेजारी कुटुंब राहायला आलं. ऐका ऐका, गडबड न करू. शेजारी कुटुंब राहायला आलं. 15 दिवस त्या बाईनं परीक्षा निरीक्षण केलं. आपल्या शेजारी कुटुंब राहायला आले, माणसं चांगली आहे, बाई चांगली आहे, बरं का. रोज परीक्षण केलं. एक दिवस आपल्या नवऱ्याला काय म्हणते ऐका. आपल्या नवऱ्याला म्हणते, ऐका ना, आपल्या शेजारी कुटुंब राहायला आले, माणसं चांगली आहे, बाई चांगली आहे, पण बाईमध्ये दोष असा आहे त्या बाईला कपडे चांगले धुता येत नाही. नवरा म्हटला तुला काय रिकामी उद्योग करायची गरज आहे? ती म्हणे मी काय खोटं बोलते का? या इकडं. आपल्या खिडकीतून बघा, पलीकडे त्या बाईनं पोर्च मध्ये कपडे वाळत टाकले, खिडकीमध्ये कपडे वाळत टाकले. या इकडं खिडकीतून पलीकडे बघा, किती अस्वच्छ कपडे, किती घाण कपडे. बाई चांगली आहे पण बाईला कपडे चांगले धुता येत नाही. रोज नवऱ्याला म्हणायची. एक दिवस नवरा वैतागला आणि ती उठण्याच्या आधी पहाटेच उठला. गॅसवर पाणी वगैरे तापायला ठेवलं, बादली भर गरम पाणी घेतलं, मग्गा घेतला आणि आपल्या खिडकीच्या काचा होत्या ना, काचा, त्याला दोन्ही बाजूने पाणी मारलं. ऐका जरा, 4 वर्ष झाले त्या खिडकीला कधी पाणी माहित नव्हतं. दोन्ही बाजूने पाणी मारलं, ओल्या फडक्यानं काचा पुसल्या, कोरड्या फडक्यानं पुसल्या, कागदानं न्यूजपेपरनी नव्या कोऱ्या चकचकीत केल्या. दुपारच्या वेळी त्या समोरच्या बाईनं कपडे धुतले, गॅलरीमध्ये कपडे वाळायला टाकले, पोर्चमध्ये वाळायला टाकले आणि या बाईनं खिडकीतून पाहिली, आश्चर्यचकित झाली. नवऱ्याला हाक मारली, इकडे या ना. बिचारा धावत पळत आला. काय झालं? काय झालं म्हणून काय विचारता? मी तुम्हाला काय म्हटलं ते, माणसं चांगली आहे, बाई चांगली आहे, पण बाईमध्ये दोष आहे, त्या बाईला कपडे चांगले धुता येत नाही. नवरा म्हटलं मग आता काय म्हणायचंय? ती म्हणू लागली खिडकीतून पलीकडे बघा ना, त्या बाईमध्ये किती सुधारणा झाली बघा ना, त्या बाईनं आज कपडे किती चांगले धुतलेत बघा ना. नवरा म्हटला येडी हळद, कपडे जसे आहे तसेच आहे. पहाटेच उठलो, बादली भर गरम पाणी घेतलं
आणि आपल्या खिडकीच्या काचा घाण झाल्या होत्या ना. सांगा मला, कपडे घाण होते का काचा घाण होत्या? मग कळलं तुम्हाला, जोपर्यंत आमच्या काचा स्वच्छ होत नाही ना, महाराज म्हणतात सुख झाले हो साजणी, अनुभूती येऊ शकत नाही. विठोबा रखुमाई उठू नका, पाठीमागे बसा खाली, अजून कीर्तन बाकी आहे, बसा खाली. पाठीमागून आले उठायचं काही गरज नाही. विठोबा संपली मर्यादित वेळ. मला माहिती आहे आपल्या आकांक्षा इच्छा अजून असणार आहेत. तुमच्या इच्छा आकांक्षा आधीच पूर्ण झाल्या असत्या, पण गेल्या एवढ्या वर्षात तुम्ही मला कधी बोलवलंच नाही. तुम्हाला वाटलं हा बाबा लय पैसे घेतो, बसनी मंडळाचे नावच घेणार नव्हतो, कारण त्यांनी कधी इच्छा धरली नाही माझी. पण आता घेतो, मग काय करते आता. मनापासून धन्यवाद देईल. आणि आमची महिला मंडळी त्या तरुण मंडळींकरता टाळ्या वाजवतील, ज्यांनी मला बोलवलं त्यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देईल. आणि मी खरंच मनापासून त्या तरुण वर्गाचा धन्यवाद देतो. त्यांनी मला प्रथम हे कीर्तन करण्याची संधी दिली. या तालुक्यात जन्माला आलो, असं एक तालुक्यातलं गाव राहिलं नाही माझं कीर्तन झालं नाही, असं एक गाव राहिलं नाही. असं एकच गाव राहिलं, ते म्हणजे पिंपळगाव राहिलं होतं. झाली आता सेवा, बाजली आता, जाऊ द्या. खरंच तरुणांनी काहीतरी वेगळं दाखवलं मला. मी पाठीमागे कुठेतरी कीर्तनाला जाते होतो, मला वाटतं पिंपळगावलाच कीर्तन होतं काहीतरी निमित्तानं. त्यावेळेस मी इथली अनुभूती पाहिली होती, इथलं वातावरण पाहिलं होतं. पण आजचं वातावरण मात्र त्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं आहे, हे मला खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळतंय. मी गाडीत बसून 5-10 मिनिटं थांबून कीर्तन ऐकून मी गेलेलो आहे. द्या ठेवून, राहू द्या. ऐका, माझ्या तरुण वर्णीला मला का धन्यवाद द्यायचे दादा, त्याचं कारण महत्वाचं सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी राजे महाराज 18 प्रकार जाती जमातीला एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी राजे महाराज. एक लक्षात घ्या, फक्त ऐकण्यापुरते मर्यादित नसावे, ते आमच्या कृतीत असावे. कारण एकच आहे, त्यांचं कॅरेक्टर महत्वाचं आहे, चित्र महत्वाचं नाही, चरित्र महत्वाचं आहे, त्याचा स्वीकार महत्वाचा आहे. कारण एक तरुणांना माझं सांगणं आहे काय, छत्रपती शिवाजी राजे महाराज वैभवशाली स्वराज्य सांभाळत होते, पण स्वतः जातीनं कीर्तनाला सुद्धा उपस्थित राहत होते. या तरुण मंडळीला धन्यवाद देईल, इथं बसलेल्या तरुण मंडळीला धन्यवाद देईल, ते कीर्तनाला जातीनं उपस्थित आहे म्हणून विशेष धन्यवाद देईल. एकदा वाजवा पुन्हा टाळ्या. मंडळी, परिस्थिती तशी राहिली नाही. आजचा प्रसंग बघून असं म्हणावं असं वाटतं, हल्लीचे मावळे बघून म्हणावं असं वाटतं, राजा अहो राजा चला ना, अहो मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजा मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजा राजा काय ते मावळे होते जे लढले रयतेसाठी, आणि काय ते विजयी सोळे होते जे सजले राजमातेसाठी. पण राजा आज तुमचाच मावळा 2-2 गर्लफ्रेंड वागवतो आणि पाण्याची तहान मात्र बियरवर भागवतो. राजा तुमचाच मावळा 2-2 गर्लफ्रेंड वागवतो, पाण्याची तहान मात्र बियरवर भागवतो. म्हणून म्हटलं राजा चला ना, मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजा मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. विसरली परंपरा, परंपरेची कुठे भाषा राहिली नाही. राजा तुमचाच मावळा तुमच्या जयंतीच्या दिवशी राजा
वर्गणीचा पैसा गोळा करून तुमचाच मावळा तुमच्या जयंतीच्या दिवशी आणि तुमच्या समोर राजा झिंग झिंग झिंगाटून नाचतो आणि सह्याद्रीच्या कड्यावर फिरणारा तुमचा मावळा आज मात्र पबच्या पार्टीत बसती जिरवतो. म्हणून म्हटलं राज चला ना मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राज रयतेच्या दारात येऊन जे भीक मागतात मत मागतात तेच पुढे रयतेच्या डोक्यावर नसतात. गाडी बंगला संपत्ती झाली तरी काही मंडळींना पैशाचा माज बघा कसा असतो. पण राज त्यांचा तरी काय दोष आहे. राज पैसे घेऊन शरीर विकणाऱ्या बाईत आणि पैसे घेऊन मत देणाऱ्यात कुठं काय फरक उरतो. म्हणून म्हटलं राज चला ना मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राज मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. विसरली परंपरा राज खिंडीत गाठण्याची परंपरा राज तुमची हो. असं माझ्याकडे लई आहे. थांबा आता थांबा आता. हा पार मुर्दा पडायला लागला माझा. थांबा आता. माझ्याकडं खूप एनर्जी आहे. मी स्पेशल छत्रपतींवर कीर्तन करतो हे तुमच्या माहिती करता सांगतो. आज या साहेबमुळे मी तुम्हाला कळालो नाही तर तुम्हाला तुमचा माझा तापासच नसता. हा मी काही लिहिलं आमचा नाहीये. हे शिवाला शिव आहे आपली. द्या सोडून मला काय घेणं देणं नाही. तुम्ही आळंदी टाकलं मी आळंदीचेच पैसे घेईन मला काय घेणं नाही दादा न. असो मी काय मला खरं सांगू का मला प्रसंग सांगायचा होता. मी कायम म्हणतो नेताजी पालकर सांगेल पण मला वेळच मिळत नाही. शेवटी सांगायची इच्छा होती पण राहून गेली. पण नक्कीच काय सुंदरपण असतं आणि काय भाव असतो काय जगणं सुंदर असतं तेवढ्या विचारावर मला बोलायचं होतं पण राहून गेलो. सगळ्याच मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी सगळ्यांचा नामोल्लेख झालाय. विशेष करून माझे वैयक्तिक प्रेमाचं आणि खऱ्या अर्थानं आदराचं स्थान हरिभक्ती परायण आमचे प्रेममूर्ती आमचे हरिभक्ती परायण आमचे सतीश महाराज वैद्य दादांकरता टाळी वाजवा. आणि गोड असे चाल मगाशी ज्यांनी म्हटली ध्रुवपदाची चाल ज्यांनी म्हटली ते हरिभक्ती परायण आमचे पांडे महाराजांकरता एकदा पुन्हा टाळी वाजवा. मनापासून धन्यवाद देतो. संयोजक मंडळी ग्रामस्थ मंडळी आणि विशेष करून योगदान देणारी श्रमदान करणारी सगळ्याच मंडळींना विशेष धन्यवाद देतो. आजचं सकाळचं अन्नदान ज्यांचं खऱ्या अर्थानं होतं ते अष्टविनायक महिला बचत गट पिंपळगाव कोंजिरा आणि त्याचप्रमाणे सायंकाळचं अन्नदान ज्यांचं आहे आपण सर्व घेणार आहोत अन्नदान ते विश्वज्योत व VRB तरुण मित्र मंडळ पिंपळगाव कोंजिरा या